पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्यासाठी आज रेड अलर्ट, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। ठाण्यातील अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जोरदार पाऊस, रस्त्यांवरती पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ। अजूनही जोरदार पावसाचा इशारा। बदलापूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल, काही सखल भागांमध्ये सुद्धा साचलं पावसाचं पाणी। ठाण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस, मुख्य बाजारपेठेमध्ये पेढा मारुती मंदिराजवळ साचलं पाणी। ठाणे महानगरपालिकेकडून पंपाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा सुरू। मुंबई पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस, भांडूप नाहूर परिसरामधल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये परतीच्या पावसाचा जोर, परतीच्या पावसामुळे भात शेतीच्या उत्पादनावरती गंभीर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती। औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भामध्ये सुद्धा विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसणार, शेतकरी ही हवालदिल। लातूरच्या जलसिंचन भवन कार्यालयामध्ये पावसाचं पाणी साचलं, कार्यालयामधील अतिमहत्त्वाचे रेकॉर्ड्सही भिजले। जलसिंचन भवन कार्यालयामध्ये पाणी तुंबलं। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये दमदार पाऊस। जिल्ह्यामधल्या बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावरती, पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका। नुकसानग्रस्त भागामध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश, राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा कहर, हजारो हेक्टरवरच्या सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, धरणामधून 9000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा धरण 96% भरल्यामुळे 2 दरवाजे उघडले, मांजरा नदीच्या पात्रामध्ये 1730 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। मांजरा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आणि यानंतर मराठवाड्यामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, पडून राहून उपोषण करू शकत नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। 9व्या दिवशी जरांगेंचं उपोषण स्थगित। हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन, कामठा फाट्यावरती कयाधू नदीच्या पात्रामध्ये आंदोलन। जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू। या पार्श्वभूमीवरती ओबीसी समाज आक्रमक, सरकारकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप, आंदोलकांकडून रास्ता रोको। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे पोलिसांवरती भडकले, फौजफाटा असताना सुद्धा तरुण आंदोलनस्थळी कसे येतात, नवनाथ वाघमारे यांचा पोलिसांना सवाल। काल 4 तरुणांचा हाके आणि वाघमारेंना मारण्याचा प्रयत्न। नांदेडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक, आंदोलकांनी अर्धापूर परभणी रस्ता अडवल्यामुळे वाहतूकही विस्कळीत। एससी एसटी ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांकडून रास्ता रोको, नांदेड शहरामधल्या ITI चौक इथे केलं आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी इतर विविध मागण्यांसाठी सुद्धा परभणीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती महाआक्रोश मोर्चा। यावेळी शिक्षकांनी मागण्यांचे विविध फलकही झळकवले। बीडमध्ये शिक्षकांनी मोर्चा काढताच मुसळधार पावसाला सुरुवात, शिक्षकांची उडाली तारांबळ। मात्र पावसामध्ये सुद्धा शिक्षक नेत्यांनी भाषण ठेवलं सुरू। हिंगोलीमध्ये नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले, काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी लावलेत बॅनर। हिंगोलीचे आमदार संतोष बांगर पैसे वाटत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी।
सोयाबीनच्या हमीभावासाठी औसा इथे रास्ता रोको. लातूर औसा तुळजापूर उमरगा हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये एकाच दिवशी 3-4 दुकानं चोरट्यांनी फोडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बाजार चौक परिसरामधील एक जनरल स्टोअर, 2 किराणा दुकानं आणि एक कपडा दुकान फोडलं. विधानसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीमध्ये बैठक होणार. छत्रपती संभाजीनगरमधल्या शहांसोबतच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात तत्वतः चर्चा झाल्याची माहिती. महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईमध्ये पुन्हा एकदा बैठक. अमित शहांसोबत झालेल्या चर्चेनंतर ज्या जागांच्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही त्या जागांबाबत उद्या पुन्हा एकदा बैठकीत चर्चा होणार अशी माहिती. काही जण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढत असतात, मात्र आम्ही भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो. अमित शहांची विरोधकांवर टीका. 2024 मध्ये भाजपची बहुमताने सत्ता येईल, अमित शहांना विश्वास. हिवाळी अधिवेशनामध्ये वक्फ बोर्ड कायदा मंजूर केला जाणार. नाशिकमध्ये बोलताना अमित शहांची मोठी घोषणा. देशाच्या सीमेसोबत छेडछाड केली तर घरात घुसून मारणार. अमित शहांचा शेजारच्या देशांना इशारा. जागा वाटपाच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक. सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा. शहांचा विदर्भासाठी 45+चा नारा. विदर्भ भाजपच्या हातामधून गेलाय, त्यामुळे मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकेल. विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. मोदी आणि शहा जितक्या वेळ विदर्भामध्ये येतील तितकं भाजपचं नुकसान होईल असाही टोला. महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातामधून गेली आहे. मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका. 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा गळा कापला जाईल, अजित पवारांचा काटा काढला जाईल, राऊतांचा हल्लाबोल. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड शरद पवार यांच्या गटात. परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये उमेदवारीची शक्यता. आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकणाच्या दौऱ्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड या भागामध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून मागणी. एमपीएससीने पुढे ढकललेली संयुक्त पूर्व परीक्षा आता 1 डिसेंबरला होणार. कृषी सेवेच्या 258 पदांचा सुद्धा समावेश. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत. आणि आता बघूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या घडामोडी सुपरफास्ट. पुण्यामधल्या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण. जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनला आकर्षक फुलांची आरास. उद्या पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम. ज्या मैदानावर त्या एसपी कॉलेजच्या मैदानावरती चिखलाचं साम्राज्य. 24 तासांपासून पुण्यामध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये मनसे करणार आंदोलन. हडपसर मेट्रोसाठी मोदींच्या सभेच्या ठिकाणी आंदोलन. हडपसर मेट्रोसाठी मनसे आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.